गुड मॉर्निंग, शुभप्रभात मित्रांनो. पहाटेचे 4:35 वाजलेले आहे. आज पुण्याला जायचं आहे म्हणून जरा लवकर रनिंगला जात आहे. ते आता सवय लागत आहे व्यायाम करायचं, रनिंगला जायचं आहे. तरी तुम्ही पण प्रयत्न करा. थोडं पहिला थोडे दिवस 4-5 दिवस थोडा त्रास होत आहे, नको वाटतंय. नंतर आता सवय नंतर ना सवय लागून जात. मेजर ನಿದ್ದೆ ಚಲೋ ಆಯಿತು ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಲವಕರ್ ಹೊಂಟಿವಲ್ಲ. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मॉर्निंग वॉकला आमंत्रित करतो. हां, आसरा टू शिवधारे कॉलेज. ಶಿವಧಾರೆ ಕಾಲೇಜ್ ಒಂದು ಪೂರ ರೌಂಡ್ ಇವತ್ತು ಅಷ್ಟು ಟೈಮ್ದಾಗ ಆಗ್ತದೆ ನೋಡಮ್ಮ. ನಿನ್ನೆ 4 मिनिटाನಾಗ ಒಂದು राउंड पूर्ण ಆಗ್ಯದ. आज बघू किती मिनिटात एक राउंड होतं पूर्ण. ಇವತ್ತು ಎಷ್ಟಕ್ಕಿದ್ದೀರಿ? 4:30. ನಾ ಫೋನ್ ಹಚ್ಚನೇ ಇದ್ದಿದ್ರೇನು? ಫೋನ್ ಹಚ್ಚನೇ ಹೇಳೋಣ ಇದ್ದೆ. ನಿಮ್ದು ಕಾಲ್ ಅದು मनात आपल्याला या टायमाला उठायचं म्हणून आपण ठरवून झोपलो. मी लावलो होतं 4:30चा अलार्म आणि उठायचं 4ला म्हणून ते डोक्यात धरून झोपलो होतो. तेच विचार करत ಕರೆಕ್ಟ್ 4लाच ಉಟ್ಲು. ನಾವು ಒಂಥರ ಅದು ಮನ್ಕೊಂಬಂದು ಅದು ಮನನ್ ಮಾಡ್ದವಲ್ರಿ. 4ಕ್ಕೆ ಕೇಳೋದು 100% एचरिके ಆಗ್ತದೆ. पहाटेचा 5:11 झालेले. आता ग्राउंडला फेरी मारत रनिंग करत आहे. बघू किती मिनिटात संपते. पाच 4 मिनिटच झालं. 3.5 मिनिटात होतं का? 3.5 मिनिटात पूर्ण होतं का? प्रयत्न केला, नाही झालं. बघू उद्या किती मिनिटात पूर्ण होते एक राऊंड. आमचं मेजर आणि नवीन मित्र, ते नवीन मित्र व्यायामला येत नाही. आमच्यासोबत बोलण्यासाठी पहाटे लवकर उठून येत आहे. ಮೇಜರ್ ಮತ್ತು 4 ಮಿನಿಟ್ ಹಿಡಿತು. 3.5 मिनिट ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ 3:45 मिनिट ಹಿಡಿತದ ಮಾಡಿದೆ. 4 मिनिट होत. तुम्ही व्हिडिओ करता ना, कशाला घालतो म्हणतो. 4 मिनिट पूर्ण एक राऊंड. सव्वा राऊंड झाल्यासारखे झालं. ते तिथून त्या कोपऱ्यातून स्टार्ट करतो. ह्या कोपऱ्यात हां, म्हणजे सव्वा राऊंड झाल्यासारखं झालं. ते 1:15.
20 ಮಾರ್ಲಿ ಹೋಗ. ಇವತ್ತಿಂದು ರನ್ನಿಂಗ ಯೋಗಾಸನ ಪೂರ ಆಯಿತು. ಕಟ್ಟಿಂದು ಬಿಟ್ಟು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ವ್ಯಾಯಾಮ ಮಾಡ್ದಂಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಮಸ್ತ್. ನಮ್ಮದು ಮೇಜರ್ ಸಾಹೇಬ್. ಅಲ್ಲ ನೀವು ರಿಸರ್ವೇಷನ್ ಮಾಡಿಸಿರು? ಹಾಂ. ಪೂರ 1 ತಾಸು ಆಗ್ತೋಡು. 4:45 ಚಾಲು ಮಾಡಿದ್ರು ಸಾಲಾಗುತ್ತೆ. ದಿನ 1 ತಾಸು ವ್ಯಾಯಾಮ ಮಾಡೋದಂದ್ರೂ ಫ್ರೆಶ್ ಇರ್ತದೆ ಮನುಷ್ಯ. मी दुसऱ्यांदा या मेट्रोमध्ये चाललो. पहिल्यांदा आलो होतो, मला काहीच माहीत नाही ना. ते माझ्यासोबत एक सातारचा पोरगा होता. त्यांनी त्यांच्या बहिणीला विचारणार, मी त्याच्या फॉलोअप करणार. छोटा होता पोरगा तो. हां. आणि ते कार्ड आपण तिकीट काढतो ना, स्कॅन करावं लागतं तिथं. स्कॅन नाही केलं तर ते उघडतच नाही. मी तसंच चाललो होतो. लय डेंजर लागलाय. परत ते तिथलं मॅडम ते स्कॅन करा तिकीट म्हणले, तेव्हा स्कॅन केलं. ಸಾರಿ ಇಲ್ಲಿದ್ದು ಬಂದು ಬರ ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಬೋಸ್ರಿ ನಿಂತು ಬರ್ಲಿಕ್ಕಿದ್ದವ್ರಿ ಈ ಕಡೆ. ಅವು ನಮ್ಮ ಸಂಗಾಟ 2 ಮಂದಿ ನಮ್ಮ ಏಜೆಂಟ್ ಇದ್ದರು. ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಾಗಿತ್ತು ನೋಡ್ರಿ. ಭಾಳ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಇದು ಆಗಲಾಗಿತ್ತು, ಜೋಲಿ ಹೋಲಾಗಿತ್ತು. ಹಾಂ. ಹಳ್ಳಿಗಡೆ ಮಂದಿ ಹೆಂಗೆ ಇದು ಮಾಡ್ತಾರೋ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಆಗಲ್ಲ ಇದು. ಸೆಕೆಂಡ್ ಟೈಮ್ मेट्रोचा प्रवास. इंस्टावरून बघितलं का? हां, इंस्टावरती. त्यांच्या ते नंतर त्यांनी सांगितलं. इंस्टावरती बघून मी पाठवून दिलं की सगळे उजव्या बाजूने उघडते. ते कपड्याच्या दुकानला कायम एक माणूस लागते, त्यामुळं. आणि त्याच्यात कसं आहे, इन्व्हेस्टमेंट करून कस्टमरचं वाट बघत असण्यात काय अर्थ नाही. दुसरं चांगलं चाललं आपण ते विषय काढला पाहिजे. कसं मी ते तेवढा मी कपड्याचं डोक्याला लावलं. हां. काहीतरी पाहिजे ना आपल्याला. आता ते आता ते प्रोफेशनल विमानतळ गेट समोर. कुठल्या गेट समोर? पहिलं का दुसरा आसरावरून येत असेल तर दुसरा गेट त्याच्या समोरच आहे. हां. ते डिवायडर आहे ना, ते आमच्या हां बस स्टॉपच्या नाही आधीच ते डिवायडर आहे ना विमानतळाचा. ते डिवायडर आमच्या ऑफिसच्या समोरच आहे. कृष्णा स्वीट मार्ट आहे, त्याच्या बाजूला गाडीचे शोरूम आहे की. हां, त्याच्याच बाजूला ते हारवळकर आमचे मित्र आहेत चांगले. हां, त्याच्या बाजूलाच आमचं ऑफिस आहे. होय का? ते ग्लास लावले, दिसत नाही. हां, तेच हळवळकर आमच्या पाहुणे पण आता ते पप्पांचे मित्र आहेत माझे. मंडप वगैरे टाकतात सगळे आमचे पाहुणेच आहेत ते. बघून त्यांच्या पाहुण्याकडं मजुरी पाठवले. आज त्यांच्या पाहुण्याचं मुलाला मुलगी दाखवायचा कार्यक्रम आहे पुण्यामध्ये. कमी पैसे आणि लवकर जाते. ते बसने त्रास झाला काय, बसला जागा मिळणंच अवघड मिळतात. आणि त्याच्यात कसं भरपूर जावं लागतं.
सीट मिळायपर्यंत अडचण आहे. आणि इथे इव्हन 14 रुपयात तुम्ही AC मध्ये प्रवास करता. काय पाहिजे? दरवाजे उजव्या बाजूने उघडते. मोदी चांगलं केलं. दरवाजे दाई तरफ खुलेंगे. This is Swargi दुसऱ्यांदा एक station. मेट्रोमध्ये Doors will open on the right. चल आलं स्टेशन. इथंच फजित झालं बघा. हे उघडतच नाही आहे. स्कॅन करावं लागतं. स्कॅन केल्यावरतीच जातं ते. प्रत्येकाला आहे. तुम्हाला वेगळं ಬಾಬ್ ಇಂಥವೆಲ್ಲ ಬಂದವತ್ತಂದೆ ಮಂದಿ ನಾಜೂಕಾಗ್ಯದ. मेट्रोचा प्रवास संपलेला आहे. आता मुलगी दाखवायचं जायचं आहे. सोलापूरचा मुलगा आहे आणि पुण्यातली मुलगी आहे, लिंगायत समाजातले. त्या मुलीच्या घरी चाललेलं आहे. ಪ್ರಕಲ್ಪ ರೀ ಅದರಪೇಕ್ಷ ಇದೆ ಚಲೋ ಅದು. ವ್ಯಾಯಾಮ ಭೀ ಆಗ್ತದೆ, ಪಚನ ಭೀ ಆಗ್ತದೆ, ಉಂಡೋಗಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗಿಂತ ಮೊದಲು ತೆಳಗೆ ಬರ್ತಾವೆ ನೋಡ್ರಿ. ಅವ್ರು ಇನ್ನೂ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ. 1 ಮ್ಯಾನ್ ಶೋ ಪೈರಿಲಿ ಹೋಗೋದು. ಇದು ನೋಡ್ರಪ್ಪ ಮೆಟ್ರೋ ಸ್ಟೇಷನ್ದಂದು. ಮೆಟ್ರೋ ಸ್ಟೇಷನ್ ನೋಡ್ರಿ. ನವೀನ ಯಾರೇ ಮೆಟ್ರೋಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸ ಮಾಡೋರಿದ್ದಾನಂದ್ರೆ ಪೈಲಂದ ಮಾಡೋರಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಭಾಳ ಫಜೀತಿ ಆಗ್ತದೆ ಇದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಎಲ್ಲಿಲ್ಲ. ನಂದು ಭಾಳ ಫಜೀತಿ ಆಯಿತು ಪೈಲ ಶುರುವಾತಿಗೆ ಮೆಟ್ರೋಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸ ಮಾಡೋ ಮುಂದೆ. ಈ ಭೀ ಅಟನ್ ತಿಳಿಯಂಗಿಲ್ಲ, ಕೇಳ್ಕೊತ ಹೊಂಟು ಹೋಗ್ಬೇಡ. ಅಂದರೆ ಸ್ವಚ್ಛ ಮಾತ್ರ ಏಕ ನಂಬರ್ ಅದ ಮೆಟ್ರೋ ಸಿಟಿ, ಮೆಟ್ರೋ ಸ್ಟೇಷನ್. ಹೆಣ್ಣು ತೋರ್ಸೋದಾಯಿತು. ಈಗ ಸೋಲಾಪುರಕ್ಕೆ ಹೋಗೋದು ತಯಾರಿ ನಡೆದ. ಇದು ಮೆಟ್ರೋ ಸ್ಟೇಷನ್ದಂದು ಇದು ಛಾಯಾಚಿತ್ರ ಏಕ ನಂಬರ್ ಅದ. ಏನೋ ನಡೆದ ಕೆಲಸ ಕಾಣಿಸ್ತದೆ ಏಕ ನಂಬರ್. ಗಾಡಿದು ಹಾದು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಮೆಟ್ರೋದು ಯಾವ ಬರ್ತದೆ. एकदम क्लीन. ಶಕ್ಯತು ಪುಣ್ಯದಾಗ ಬಂದ ಬಳಕ ಮೆಟ್ರೋಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಭಾಳ ಚಲೋ. ರೊಕ್ಕ ಕಮ್ಮಿ ಹೋಗ್ತಾವೆ ಮತ್ತು ಜಲ್ದಿ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗೋ ಶಕಸ್ತವ. ನಮ್ದು ಕೆಲಸ ಆಗೋ ಶಕಸ್ತವೆ. ಬಸ್ಲಿ ಅಜ್ಜಿಬತ್ ಪರವಡಿಸಲ್ಲ ಮತ್ತು ಟ್ರಾಫಿಕ್ ಭೀ ಭಾಳ ಇರ್ತದೆ. ಕಂಡಾಪಟ್ಟಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಸಲಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬಸ್ದಾಗ ಕೂತು ಕುಂದ್ರಲಿಕ್ಕರೆ ಜಾಗನೇ ಸಿಗಲ್ಲ ಬಿಡ್ರಿ. ನಿತ್ಯ ಬರಬೇಕಾಗ್ತದೆ. ಖರೆ ಮೆಟ್ರೋ ಸ್ಟೇಷನ್ ಮಾತ್ರ ಏಕ ನಂಬರ್ ಕ್ಲೀನ್. ಗಾಡಿ ಬತ್ತಪ್ಪ. ಇದಕ್ಕೆ ರೈಲ್ವೆ ಅಂತಾರೋ ಏನು ಮೆಟ್ರೋ ಅಂತಾರೋ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು. ಏರಾದ ಹೋದ ಮೆಟ್ರೋ ಗಾಡಿದಂದು ಗರ್ದಿ. ಈಗ ಜಾಗ ಸಿಕ್ತು ಕುಂದ್ರಲಿಕ್ಕೆ, ಆಗಳ ಜಾಗ ಭೀ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಕುಂದ್ರಲಿಕ್ಕೆ. ಸ್ಕ್ಯಾನ್ ಮಾಡನೇ ಇದು ತೆರೀತದೆ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ತೆರೆಯಂಗಿಲ್ಲ. ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇದ್ರೊಳಗೆ ನಿಂತಿದ್ದೆವು ಮುಂಬೈದಾಗ. ಒಮ್ಮೆ ಮ್ಯಾಲೆ ಇತ್ತು, ಒಮ್ಮೆ ಹಿಂಗಾಯ್ತು, ಗೊತ್ತಂಗಾಗ್ತದೆ.